लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळ जिल्हा कार्यालय लातूर येथे संचालक तय्यब शेख यांचा सत्कार। मौलाना आझाद कार्यालयास भेट देत केली पाहणी। लातूर महाराष्ट्र शासनाचे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे नवनियुक्त संचालक तय्यब शेख यांची मौलाना आझाद जिल्हा कार्यालय लातूर येथे पाहणी पहिली भेट घेतली। मौलाना आझाद जिल्हा कार्यालयाचे प्रमुख व्यवस्थापक अरविंद कांबळे व हातिम शेख यांनी नूतन संचालक तय्यब शेख यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी उपस्थित असलेले लाभधारक नागरिक शहानूर बागवान, वाजिद पठाण, जहागीर शेख, खलील मोमीन, कुंभार भालेराव, प्राध्यापक अमजद पठाण, मुस्तकी पटेल आदी लाभधारक उपस्थित होते। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता शहर प्रतिनिधी हातिम शेख यांनी नवयुक्त संचालक यांची मुलाखत घेतली। त्यावेळी संचालक तय्यब शेख यांनी व्यवस्थापक अरविंद कांबळे यांच्या कामाचे कौतुक जेवढे करावे तेवढे कमी आहे, असे अनेक वर्षाच्या कामाचा अनुभव मौलाना आझाद अल्पसंख्याकांमध्ये लाभ घेणाऱ्या लाभधारकांचा एक आशीर्वाद आहे। तुमच्या कामासोबत आम्ही पण होईल तेवढं तुम्हा सहकार्य करू। हंगामी काळात महामंडळाच्या विविध योजनेचा लातूरकरांसाठी कसं झुकतं माप देता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन मौलाना आझाद अल्पसंख्याक यांच्या वतीने व्यावसायिक संगणक प्रशिक्षण, ड्रायव्हिंग प्रशिक्षण, मोबाईल रिपेअरिंग प्रशिक्षण, ऑटोमोबाईल्स परीक्षण महामंडळातून राबवून कुशल व्यावसायिक बनवणे ही महामंडळाच्या वतीने करण्याचा निर्णय घेणार आहोत। श्री तय्यब शेख यांनी आगामी काळात अल्पसंख्याक समुदायातील विधवा, परित्यक्त्या, अपंग, छोटे व्यवसाय, हातगाडीवाले यांना व्यवसायामध्ये सक्षम करण्यासाठी मालमत्ता जामीनदाराची जातक अट रद्द करून त्या व्यावसायिकांना स्वावलंबी होण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यास मी पात्र राहीन व प्रयत्न करेन। तसेच उपस्थिती युवकांना संवाद साधताना महामंडळ जे नवीन योजना येतील त्या योजनेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हे कार्य माझं राहील आणि लातूर शहरात असलेले अरविंद कांबळे यांच्यासोबत लाभधारकांनी मिळून मौलाना आझाद महामंडळाच्या वतीने जे काही शिक्षण, व्यवसाय लाभ मिळवून घेता येईल ते लाभ घ्यावं असे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लातूर मध्ये आज मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांचे नूतन संचालक आलेले आहेत आणि जनाब तय्यब भाई शेख आज त्यांनी मौलाना आझाद येथे सदिच्छा भेट दिलेली आहे। येत्या काळामध्ये सरांच्या वतीने त्यांच्या वतीने मौलाना आझाद आर्थिक महामंडळामध्ये काय काय घडामोडी आणि विद्यार्थ्यांसाठी जे काय योजना येणार आहेत त्यांची आपण मुलाखत घेऊया। आदरणीय तय्यब भाई शेख। मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ या मंडळावर 1-2 महिन्यापूर्वी आमची नियुक्ती झाली आहे। त्या नियुक्ती संदर्भात व नंतर आचारसंहिता लागली, त्यामुळे मी प्रत्येक ऑफिसला विजिट देणं झालं नाही। त्यामुळं या 2 दिवसापासून मी प्रत्येक महामंडळाच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी भेट देत आहे आणि तिथल्या अडीअडचणी काय आहे, कर्मचारी किती आहेत, फायलीचं काय आहे, शैक्षणिक काय आहे, त्याच्यानंतर वैयक्तिक लोनचं काय आहे, हे सगळ्या फायली आणि कर्मचाऱ्याशी हितगुज करून माहिती घेत आहे। आणि येणाऱ्या काळात माझं अल्पसंख्याक या मंडळाकडं मुलासाठी खास करून शैक्षणिकसाठी त्याच्यावर जास्त लक्ष राहणार आहे। आणि एकदम नवीन स्कीम आता जे येणार आहे की छोट्यातली छोटी, जुनी बी आहे ती स्कीम, नवी स्कीम मध्ये एकदम ज्याला की बाबा ज्याच्यापाशी घर नाही, आधार नाही, काही नाही, अशा लोकांसाठी बी या मंडळाकडून जास्तीत जास्त या अल्पसंख्याक समाजातल्या प्रत्येक घटकाला लोन, या त्यांना दुकानदारी, या त्यांना व्यवसाय करण्यासाठी जे काही लागणार आहे त्याचं मी संचालक म्हणून त्याचा पाठपुरावा करणार आहे। आणि यापुढे बी सगळ्यांनी या मंडळाकडे, तुमच्या लातूरच्या अरविंद म्हणून व्यवस्थापक आहेत, ते चांगले आहेत, त्यांचं काम चांगलं आहे, त्यांना आपण मदत करावी आणि त्यांच्याकडून आणि आपण त्यांना घेऊन सामाजिक प्रबोधन करून या मंडळाकडून जेवढा फायदा घेता येईल तेवढा फायदा घेण्याचे
हे करावे आणि आम्हाला जे या मंडळाकडून जे आम्ही नियुक्त केलेत त्या मंडळाला इथल्या विभागाला काय कमी आहे ते आमच्याकडून अर्ध्या रात्रीलाही सांगितलं तरी आम्ही त्यासाठी पाठपुरावा करू. हे आपली जे आर्थिक महामंडळ याच्या वतीने जे स्कीम आहे याच्यामधून कोणत्या धर्माला आहे लाभार्थी म्हणून आपण? नाही, त्यात अल्पसंख्याकामध्ये मुस्लिम आहेत, बौद्ध आहेत, ख्रिश्चन आहे, जैन आहे, आणखी एक दोन समाज आहेत त्यात. आजपर्यंत मौलाना आझादचा जो ऑफिस होता लातूर शहरामध्ये थोडं दुविधा होती त्याच्याबद्दल, परंतु आता वाढणारी विद्यार्थ्यांची संख्या आणि नवीन मंत्रिमंडळ आता स्थापना होत आहे, तर येत्या काळामध्ये आपल्याकडून याची तरतूद अजून वाढीव तरतूद वाढून मिळेल अशी आपल्याकडून उमेद आहे. त्याच्याबद्दल आपण काय करणार सर? नाही, आपण या स्तरावर आता आमची या मंडळाला आता सदस्य मंडळ भेटलंय, अध्यक्ष आहेत, तर या सगळ्या आम्ही मंडळाचे सदस्य आता एक दोन दिवसात बैठक झाल्यावर त्यात विचार विनिमय करून पुढच्या पावलासाठी मी तर स्वतः वैयक्तिक यात माझं देणेकरी लागतंय म्हणून मी या अल्पसंख्याक समाजातल्या प्रत्येक घटकासाठी जेवढं काही करण्याचं ध्येय माझं ते उद्दिष्ट मी पूर्ण करण्याचं काम करीन. कारण मी 25 वर्षापासून एक मोठं दैनिक रिपोर्टर नावाने चालवत आहो बीडला, त्याच्यामुळं मला म्हणजे मी काम करण्याची इच्छा आहे आणि मला धनंजय मुंडे साहेब आणि अजितदादा यांनी या पदावर बसून मला या समाजातल्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी मला काम करायचं आणि मी ते पोहोचण्याचं काम करीन. त्यात मला माझ्या खिशाला झळ पोहोचली तरी चालेल, पण मी या समाजासाठी पूर्ण माझ्या काळाकारापर्यंत कुठलीही अडचण येऊन देणार नाही आणि काम करत राहणार आहे. हे होते आपले नूतन संचालक आदरणीय तय्यब बायशे आणि लातूर मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे आमचे सहकारी अरविंदजी कांबळे साहेब. आज आपलं वेळातल्या वेळ अमूल्य वेळ काढून साहेबांनी पहिली भेट बीड येथून लातूरलाच दिलेली आहे, म्हणजे लातूरचा वाटा जास्तच राहील असं वाटतंय. आणि अरविंद कांबळे सरांना मी विनंती करतो की सरांच्या बाबतीत दोन शब्द. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम इथे उपस्थित महामंडळाचे संचालक तय्यबजी शेख सर यांचे मी आभार मानतो. तसेच माझ्या एका फोनवर इथे उपस्थित अंदोरा असेल, औसा असेल, उदगीर असेल इथून आलेले अल्पसंख्याक समुदायातील लाभार्थी तसेच मित्र यांनी मौलाना आझाद महामंडळाच्या या छोट्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो. तसेच लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता चे संपादक हातीमभाई शेख यांचेही मी आभार मानतो. धन्यवाद. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता शहर प्रतिनिधी हातीमभाई शेख. मी आलोय आज मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे प्रमुख व्यवस्थापक माननीय अरविंदजी कांबळे साहेब. आपण मुलाखत घेऊया. सर्वांना नमस्कार. मी अरविंद कांबळे, जिल्हा व्यवस्थापक मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय लातूर. या अल्पसंख्याक महामंडळामार्फत अल्पसंख्याक समुदायातील प्रामुख्याने मुस्लिम, जैन, बौद्ध, शीख, पारसी, ईसाई या समुदायाला आपण आर्थिक आणि शैक्षणिक तसेच महिलांना बचत गटांना आपण या महामंडळामार्फत कर्ज देतो. गेल्या म्हणजे ह्या चालू वर्ष 2023-24 या वर्षामध्ये आपल्याकडे मौलाना आझाद मुदत कर्ज योजनेअंतर्गत जिल्हा कार्यालयास फेज 1 मध्ये 180 अर्ज आपल्याकडे आले होते. त्या 180 पैकी आपण 170 लोकांना आपण प्रत्येकी 3 लाख रुपये कर्ज वाटप केलेले आहे. साधारण या 170 लोकांच्या खात्यावर महामंडळाने NFT द्वारे 5 कोटी रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग केलेले आहेत. तसेच अल्पसंख्याक समुदायातील जे विद्यार्थी आहेत, जे व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण घेत आहेत, असे आपल्याकडे शैक्षणिक वर्ष 23-24 या वर्षामध्ये 45 विद्यार्थ्यांनी आपल्याकडे अर्ज केला होता. या 45 विद्यार्थ्यांनाही आपण
45 अर्ज निकाली काढून त्यांच्या शैक्षणिक कर्ज आपण मंजूर केलेले आहे. तसेच महामंडळाकडे मागील काळामध्ये 62 महिला बचत गटांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी 32 महिला बचत गटांना आपण 64 लाख रुपये कर्ज मंजूर केलेले आहे. तसेच महामंडळामार्फत आचारसंहितेच्या संपल्यानंतर अजून वेगवेगळ्या नवीन व्यावसायिक कर्ज योजना महामंडळ राबविणार आहे. या कर्ज योजनेचा आपण लाभ घ्यावा. तसेच समाजातील जे गरजवंत लोक आहेत यांना आपल्या जिल्हा कार्यालयाशी तात्काळ संपर्क करून तात्काळ ह्या कर्ज योजनेचा लाभ देण्यासाठी आपणही प्रयत्न करावे हीच आपणास विनंती. बरोबर. धन्यवाद. सर, आपल्या समाजामध्ये ते घटस्फोटित आहेत, परित्यक्ता आहेत, अशा महिलांसाठी जो कर्ज भेटणार आहे, या कर्ज मध्ये वारस किंवा त्याच्या ते जामीनदारसाठी ती तुमची जी अट आहे, हे अट वगळता जर आपण हे परित्यक्तांना आणि अशा महिलांना जर तुम्ही कर्ज दिलात तर बरं राहील. अल्पसंख्याक समुदायातील तुम्ही म्हणताय जे परित्यक्त आहेत किंवा विधवा आहेत अशा लोकांचे अर्ज आमच्याकडे दाखल केल्यानंतर नक्कीच आम्ही त्यांना विदाऊट जामीनदार कर्ज वाटप करण्याबाबत आमच्या मुख्यालयाशी आमचे जे काही वरिष्ठ आहेत यांच्याशी संपर्क साधून तात्काळ अशा जो खरेच गरजवंत आहेत अशा लोकांना कर्ज मंजूर करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत येणाऱ्या काळात. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लातूर शहर. प्रतिनिधी हातिम शेख सोबत कॅमेरामन हर्षगिल लातूर.